आजपासून ह्या घरात मी गडी म्हणूनच वावरतलोय. गो असं काय बोला नकोस गो. माझ्या काशीची बायलच असतो. नात्यान भावजय असलीस ना तरी माझ्या छायासारखाच असस गो तू. मका लेख म्हणतास ना, मग माझा ऐका. आधी डोळे पुसा बघू. चप्पल मागल्या जरा ठेव. आहो घ्या डबे घ्या. काल भाजी फार छान झाली होती. हा म्हणजे तसं जेवण रोजच चविष्ट असतं, पण काल कामावरची मंडळी तुझं विशेष कौतुक करत होती. बर, उद्यापासून 2 पोळ्या अधिक देत जाईल. चालेल. सुषमा, तू सामान घ्यायची नीट आठवण करा मला. उद्या आत्याकडे जायचंय ना आपल्याला. मी 2 दिवसानं पुन्हा इथं येईन. तर आत्याकडे हे दे ते दे असं काही करायला नको. नाहीतर एक काम कर, तू एक यादी तयार कर. त्या यादीनुसार सगळं घेतलं ना नीट बघ. काय कुमुदिनी? आहो तिला काय घ्यायचंय ना ते ती बरोबर घेईल. तुम्ही निघा आता, तुम्हाला उशीर होतोय. बर बर, येतो येतो ग सुषमा. सुषमा, अगं आत्याकडे जायचंय ना, मग जा सामान भरून घे. अगं हे काय, माझे घुंगरू. आई खूप छान आहेत ते, मला आवाज आवडतो त्यांचा. अगं दे ना मला, आत्याकडे न्यायचे आहेत खेळायला. नाही नाही, आत्याचा ओरडा खायचा आहे का तुला? आत्या का ओरडणार, आणि कुणाचे आहेत हे घुंगरू? माझे. तुझे? तुला नाचता येतं? सांग ना आई. हो, नाचता येतं मला, पण घरात कुणालाच आवड नव्हती. मी बाबांकडे हट्ट केला. त्यांनी मला शिकायला पाठवलं. कथ्थक शिकायला लागले, परीक्षा द्यायला लागली, आणि मग हळूहळू ना कौतुक व्हायला लागले. मग मला असं वाटलं की माझ्यातली ही कला ना मी आयुष्यभर जपेन. पण बाबा सांगायचे अभ्यासही तितकाच महत्वाचा आहे. पण कधी त्यांनी मला कथ्थक सोडायला सांगितलं नाही. मग काय, लग्नासाठी स्थळ यायला लागली. तुझ्या बाबांचं स्थळ आलं. हा माणूस आपल्याला कधीच नृत्यासाठी नाही म्हणणार नाही असं वाटलं. अगदीच साधे. मग लग्न झालं. घरातून काही फार सामान आणलं नव्हतं मी इथे, पण जे आणलं ना त्यात हे घुंगरू आणले. एक दिवशी ना मी हे घुंगरू काढले, कपाळाला लावले, नमस्कार केला. पण मग हे म्हणाले की पुन्हा हे घुंगरू कधीच बाहेर काढायचे नाही. का? ते म्हणाले की घरच्या सुनेला हे असे थेरं करणं बरं दिसत नाही. सासरकडचे म्हणजे तुझी आत्या, आजी, आजोबा. बाबा काही नाही बोलले? ते काय, त्यांच्या हो मध्ये हो केलं त्यांनी. तेव्हापासून आतापर्यंत नुसती तडजोडच करत आले मी. पण हे घुंगरू टाकून देणं म्हणजे माझ्या शरीरातून आत्मा काढून ठेवण्यासारखं आहे. म्हणून हे लपवून ठेवले होते. एका गावातून दुसऱ्या गावात जाताना हे लपवून घेऊन जायचे मी. अगं आई असेच बांधतात ना?
आई सगळे दागिने ह्याच कपाटात असत ना? वय तुका माहित नाही? आखी माका माहिती आ, पण तुमच्या सासवेन दिलेले दागिने, देवाचे दागिने आणि सगळं काय तर हैसरच असा ना? असा किती बोलतोस? आखी कित्या बोलते म्हणजे अगे मोठासा टाळा लाव खोया, साखळी बांधू खुई, घरात माणसा किती असत, हय थय फिरत असत, कधी सगळा घेऊन गेली म्हणजे कोणाबद्दल बोलतोस तू? ता तुमका माहिती असा ना? सरिता, हैसर जा का हा ना ता नाही तू घेऊन इलस ना मी. सगळा या घरातलाच असा आणि ता सांभाळूक ह्या घरातलो देव समर्थ असा. त्याचा सगळीकडे लक्ष असा. रवता रवलो प्रश्न या घरातल्या माणसांचो तर शोभा आता खराच बदलला हा. त्यांना आधी काय केला त्याच्यापेक्षा आता काय करता हा, आता कसा हा ता बघूक वयाना. अगो ता पण ह्या घरची सूनच असा ना आणि या घरातल्या माणसांच्या पोटासाठी ताहेसर काम करता हा. या बघ त्याच्याकडे बघूची नजर बदलली ना की सगळा बदलतला. तुझी भीती पण जायत. अहो आई तुम्ही माझ्यावरच काय रागवतास? हो रागवत नाही, समजवतय तुका. ह्या बघ तुझ्या वांगडा झाला ना म्हणान तुका काळजी वाटता आणि त्याच्या वांगडा झाला ना तेना आता सुधारला हा. वेळेनुसार सगळा बदलता, फक्त बदललेला मान्य करूक भया. कळला? शोभा, अगो काय करतस या? अगो ही कसली अवदसा सुचली तुका? इंदून किती विश्वासाल तुका कामावर ठेवल्यान तू त्याचा असो विश्वासघात करतल? जा जा आधी सगळा ठेवले थंयसर. घबरावा काय झालं आणल्यान तर? अहो चमचे पेले तर हात आणि त्यांका काय कमी हा? अगो चोरी आई. त्यांनी नाही लुबाडल्यानी आणि हा एवढ्याच आणल्यान तर काय झाला? अगो उद्या ह्या तिजोरी फोडी. ना ता जर अन्नाची तिजोरी फोडून हिला तर मी मीठ भोरीन त्याची नजर काढीन. काय कळता तुका? अगो कसल्या गोष्टीत पाठिंबू देतस? शोभा, बा असा काय करू नकोस. दिल गमावलो हा आम्ही. तू लेख लाय गमावचा. आबा कोण काय करूचं नाही माका. त्यांना नाही का पुरा नोरान मी.
ठीक आहे, पाण्याची बाटली प्रवासाला लागेल तुम्हाला. दे माझ्याकडे. आणि सगळं व्यवस्थित घेतलं ना? हो. सुषमा, तुझी खेळणी ही बघा, यात ठेवली खेळणी. सुषमा, बरं ऐक सुषमा, तिथे जाऊन मस्ती करायची नाही, कुणालाही त्रास द्यायचा नाही आणि अजिबात कोणाकडे हट्ट करायचं नाही. आई तूच काय नाही आमच्या सोबत? हरकत नाही. अगं तेवढाच तुझा जीव वरखाली होणार नाही, हवा पालट पण होईल. चल माझ्यासोबत, येशील 2 दिवसात परत. नाही नाही नको, तुम्ही जाणार तुमच्या कामाला आणि ही आत्याकडे. आणि आत्यालाही आपण असं अचानक आलेलं आवडणार नाही. मला घरात सुद्धा बरीच काम आहे, मी ते आवरून घे. ठीक आहे, काळजी घे. रात्री झोपताना दाराला आतून कुलूप लावून झोप, नाहीतर शेजारच्या वहिनींना सोबतीला बोलव. एकटी राहू नकोस. आहो, तुम्ही आता मला सूचना देत बसला ना तर तुमची गाडी जाईल. हो हो, निघतो. चल ग सुषमा, चल. बाळा, काळजी घे. हा, काय करतोस? दिसत नाही? हा, वय मनात विचारते. खोलीची साफसफाई करतोस काय? साफसफाई कोण करत ना तर कळतच. म्हणजे काय नाही. मग एवढे कपडे धुवप नको? हो, पण एवढे कपडे तुमका काय पुळको येता की काय त्या शोभाचो? नाही, तसा नाही. मग हे मध्ये मध्ये बोला नको. आणि बोलूच असत ना तर त्याच्या वांगडा जावा कपडे धु. नाही तुमका कपडे धुक लावला ना तर माझं नाव सरिता नाही. हसूक काय झाला तुमका? सरिता, तुझं असं अवतार बघितलो की कोणाकच वाटणार नाही खरा तुझं नाव सरिता असत म्हणून. त्यापेक्षा नाव बदल तू. काय नाव ठेवतास माझा? महामाया ठेवूया की आणि काय ठेवूया? रागावतोस की त्या गमतीनं म्हणलंय मी. तुमका सगळी गंमतच वाटता. आयंका पण गंमत वाटता, सगळ्यांका गंमत वाटता. उद्या गमती गमतीत घर लुटून घेऊन जायत ना तेव्हा कळा. सरिता, ता जाऊ दे. त्या कपड्यांचं काय? धूप नसेल कपडे पण कित्याक धूप देतस? कळात तुमका. पैसे देवा. काय? पैसे देवा म्हणता इथं कपाटातच. सरिता काय? 10ची नको, 100चीच नोट ठेवते. काय चाललेला? भाऊ तुम्ही सरिता ग, शेवट धूप टाकतस ना, नोट भिजात फाटात ती. फाटली तर फाटून दे. बघाच आता काय करते आम्ही. सरिता, सरिता, सरिता. हे घे. वरच्यावर धुवू नको, नीट घासून धु. रंग जाता नाही कपड्यांचं. कॉलर नीट घासून धु. डाग जाऊ खोये 4 चौकात जाऊचं असतात त्यांका. कळता ना? होय. नीट बघून धु हा कपडे. घे. होय. सरिता, काय चाललेलं आहे? बघत राहा, कळत तुमका. पण पैसे फुकट जातील. काही एक जाऊची नाही. तुम्ही समजतास ना तसं साळसूद नाही आता. बघा जरा. मजा बघ. तुमका मी चुकीचा वाटतंय ना? आता याचा खरा रूप बाहेर येता की नाही बघा.
गर गर पांड्या पी कसं वाटतं आता गर 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 पी पी तू बिंदास पी पी अण्णांनो अण्णांच्या कृपेमुळे आज हो दिवस बघू मिळालो आता काय आठवतं आता सगळा आठवता नाही सर ना हा अण्णा गेले गर 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 पी 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 गर 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 पी 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 गर 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 अण्णा गेले गर विसरणं नाही आठवतं सगळा गर गर गर
काय रे मागणं म्हणा काय येतस? अरे नाही काल ह्याच वाटेवर चालत होते ना, तर बघत होते सापडता की नाही ती चावी. काय? अरे नाही नोट सापडता की नाही ता 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 बघताय. तिला कोणतरी उचलल्या नसतात. पैसो असं कोण ठेवतो काय? हा ता पण असा. मी काय म्हणतो दत्ता, तू ना नेण्याकडे जा, थैसर सापडतील तुका अण्णा. हा जा. तसाच करते. पाटणकरांच्या घराकडनं नेनेंकडे जाते. ता बरा पडत ना. दत्ता मी पण ना एक काम कर, तू ना रघु काकांकडे जा. मला वाटतं ना तुका अण्णा थैसरच सापडतील. होय होय थैसरच असेल. बरा आधी चावी देते आणि तसंच त्यांच्याकडे जाते. अरे ती चावी दे रे माझ्याकडे आणि तू जा. नको, तू काहीतरी गजाली करत राहशील आणि पाटणकर घराकडे चावी शोधत असतील. येतय मी. काय गो, डोळ्यात पाणी किती आहे? बायकोला कधी कांदे कापताना बघितलं नाही वाटतं. नाही, पण तुझ्यासाठी कांदो पण चिरी. अच्छा. कांदोच काय, अख्खो माणूस चिरीन. चिरा. मी नाही का नू, बायकांचं जगणं इतकं सोपं नाहीये. पाटणकर, पाटणकर. दत्ता, अहो हा तर दत्ताचा आवाज आहे ना. भान बंद ठेव. पाटणकर. अहो पण दरवाजाला तर कुलूप आहे ना, आणि चावी तर चोंट्याकडे. आता माझा काय खरा नाही. तोंडाची शिट्टी. अहो पण मग जर चावी त्याच्याकडे तर तू शिट्टी का वाजवतोय? मी बघताय. नाही 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 नको. अहो त्यांनी बघितलं तर. तू हैसर हो, अडून बघताय. आता काय रे दत्ता, काय करतस? पाटणकरांकडे गेलेलं आहे. त्यांची चावी असा. काही गेले आहेत ते. कालच पाटणकरांनी चेडू बाहेर काहीतरी गेले. पाटणकर बाई होती घरात. काय गो,
होय तरी खंय तरी गेली असतली बाहेर बाजारात आणि जगा दुसरी चावी असतली. बरं एक काम कर शान, त्यो इले की आमच्याकडे चावी घेऊ सांगा. बरं सांगता. पांडू तू काय करत? काय नाही. तुका काय वया काय? हा? ये हयसर 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 हयसर. अन्न नाही. अरे ता माका माहिती मनांत हा सगळा झालेला. हा काय झाला? ता 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 सगळ्या जाऊ दे जाऊ दे. हा पांडू माका सांग, काल तू माका भेटलो होतस की नाही? विसरलंय. अरे काल काल रातच्याक नाही काय माझ्याकडे असे बाटली होते, मी तुका थोडीशी पाजलंय. हा मग आपण दोघा पण गप्पा मारूक बसला. हा कधी? अरे असा काय करत गर 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 हटवला तुका. मग माका एक सांग, माझ्या हातात ना अशी एक चावी होती, गर गर गर. हा ती चावी खैसर असा रे? माका काय माहित. अरे पण गे तू दत्ताकडे दिलंस ना चावी? हा दत्त बोंगते माका नाही माहित. अरे पांडगे असं नको करूस रे, माका ठेचून ठेचून मारतील. बरं एक काम कर, दत्ताकडे एक चावी असा की नाही, तू जा आणि ती चावी घेऊन ये. दत्त बोंग सांगताय? अरे बाबा दत्ताक सांगून हाडूची असते तर मीच नसतंय का आणलंय. तू फक्त एक काम कर, तू चावी घेऊन ये. हा मी थांबले आहे सर. गर 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 माझा चावी चावी. काय पडूचा? नाही पाना पडूचा. चावी तुम्ही ठेवलास नाही गावता. कसली चावी? पाटणकरांची? तुका किती वही? ती नाही तुमका नाही सांगूचा, देवची आती. कोणाक? तो इलो ना. पाटणकर इलेत काय? नाही पाटणकर नाही, तो गर गर गर. कोण इलो हा? तो इलो हा ते का देवची. हा चल माका दाखव. चल चावी चल माका दाखव. गर 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 गर. कोण इला हा? हा दत्तभाऊ. तो 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 इलेलो दत्तभाऊ. कोण दिसता काय? दत्तभाऊ ऐसरच होतो तो असा गर 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 करत. काल प्यालेले उतरले दिसत नाही अजून. नाही दत्तभाऊ इलेलो तो गर गर. हा चावी मागत होतो. खाई गेलो. विसरलंय किसरलंय किसरलंय. दत्तभाऊ काही बडबडत असतस, लोकांना फसवतस. जा आधी निघ. दत्तभाऊ जा. नाही सर. गर गर इलेलो. हळू 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 अण्णांका कळलं ना ते जिवंत गारतील माका. काय झालंय? तुका चावीचा कळलाच असात ना? किती चावियो असत तुमच्याकडे? 2. मागे देवा ना ती माका माझो त्रास वाचत हो, नाहीतर अण्णा माझा काय करतील ना काय सांगता येत नाही. अरे दुसरी चावी दिली असती मी, पण ती माझ्याकडे नाहीये. मग हे घेऊन गेले. एक चावी नेहमी यांच्या बरोबर असते.
मग मी जाऊन घेऊन येऊ काय त्यांच्याकडून? हे पण ते मुंबईला गेलेत ना. मग मुंबईत जाऊन घेऊन येत आहे. हा जा जा मुंबईला जाऊन घेऊन ये. पण मुंबईसून जाऊन हे पतूर सकाळ झाली तर काय करायचं ना? आणि महत्वाचं म्हणजे माझ्या आधी जर पाटणकर सर पोचली तर सगळं गोंधळ होईल. काय म्हणते असं केला तर हो कसं? कुलूप तोडून टाकूया, झटकन तुटा. अरे पण पाटणकरांनी विचारलं तर मी काय सांगणार? बघ का सांगायचं हो, निघत नव्हता म्हणून तोडून टाकला. हा असा काहीतरी. अरे पण कसं तुटलं, कोणी तोडलं, मी कुठे होती, नेमकं काय झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार आहे? हा आपण म्हणजे दत्ताकडसूनच चावी हाडूची लागणार वाटता माका. बघताय कसा काय.